नमस्कार प्रेक्षको, हॅलो डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र मस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। प्रेक्षको, आरोग्यम धनसंपदा असे म्हटले जाते, म्हणजेच आरोग्य हेच आपले धन आहे, हीच आपली संपत्ती आहे। या संपत्तीला कात्री लागते ती रोगामुळे। रोग जर सुखसाध्य असला म्हणजेच लवकर बरा होणारा असला तर चांगला आहे, पण तोच जर कॅन्सरसारखा दुर्धर असला तर, आणि त्यातल्या त्यातही जर तो लहान मुलांना झाला तर फॅमिलीमध्ये पूर्ण परिवारामध्ये दुःखाचे आणि नैराश्याचे वातावरण पसरते। मग अशा या विषयावरती म्हणजेच बालकर्करोगावरती चर्चा होणे फार महत्त्वाचे आहे। मग याच अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे। पाहूया आजचा विषय काय आहे ते। विषय आहे जागतिक बाल कर्करोग दिन। विषय आहे जागतिक बाल कर्करोग दिन, आणि या विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर चेतन धामणे सर। नमस्कार सर। नमस्कार। नमस्कार। आपल्या या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। धन्यवाद। महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे सरांचं, तरीही नव्या असलेल्या प्रेक्षकांसाठी मी पुन्हा एकदा सरांची ओळख करून देतो। डॉक्टर चेतन धामणे सर हे टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथील सुप्रसिद्ध पेडियाट्रिक ऑन्कोलॉजिस्ट आहेत। तसेच ते बाल कर्करोग विभागामध्ये प्राध्यापक सुद्धा आहेत। सरांच्या शिक्षणाबाबत सांगायचे झाले तर सरांनी महात्मा गांधी आरोग्य विज्ञान संस्थेतून आपले MBBS पूर्ण केलेले आहे। सरांनी त्यानंतर कुक काउंटी हॉस्पिटल शिकागो येथून MD पेडियाट्रिक्स हे कंप्लीट केलेले आहे। सरांनी त्यानंतर ह्यूस्टन USA येथील प्रतिष्ठित असे MD अँडरसन कॅन्सर सेंटर येथे बाल कर्करोग या विषयावरती विशेष प्रशिक्षण घेतलेले आहे। सरांनी सिंगापूर येथे कन्सल्टंट म्हणून 5 वर्ष काम केलेले आहे, आणि सध्या ते टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे गेल्या 7 वर्षापासून यशस्वी पेडियाट्रिक ऑन्कोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत। लहान मुलांमधील रक्तकर्करोग म्हणजेच ल्युकेमियाच्या उपचारांमध्ये सरांचे विशिष्ट प्रावीण्य आहे। चला तर विषयाला आपण सुरुवात करूया। सर, पुन्हा एकदा तुमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। सर, आजचा आपला विषय आहे जागतिक बाल कर्करोग दिन। आज 15 फेब्रुवारी आहे, तर याबद्दल काहीतरी सांगा। सर्वप्रथम आकाश, माझी प्रेक्षकांची ओळख करून दिल्याबद्दल तुमचे आभार। आणि आजचा विषय आपला आहे जागतिक बाल कर्करोग दिन। तर 15 फेब्रुवारीला हा साजरा करतो आपण जगभरात, कारण बाल कर्करोग म्हटलं की लोक एकदम घाबरतात। आपण बघतो की कर्करोग शक्यतो मोठ्या माणसांमध्ये होतो, आणि आपण सिनेमात बघतो की एखादा माणसाला कर्करोग झाला की तो गादीवर पडलेला असतो आणि त्याचा मृत्यू होतो। त्यामुळे कर्करोगाला सगळेजण घाबरतात, पण बाल कर्करोग हा वेगळा आहे। बाल कर्करोगापैकी ज्या मुलांना कर्करोग होतो त्यातल्या बऱ्याचशा मुलांना आपण ठीक व्यवस्थित बरं करू शकतो। त्याच्यामुळे ही जागृती निर्माण करण्यासाठी हा आपण बाल कर्करोग दिन जगभरात साजरा करतो, आणि त्याच्यामुळे लोकांचं जेव्हा लक्ष वेधून घेतलं जातं की हा बाल कर्करोग बरा होऊ शकतो, त्यामुळे लोक पण पुढे जाऊन संशोधन करतात, आर्थिक मदत करतात, म्हणजे आपल्या बालकांना त्याचा फायदा होतो ज्यांना कर्करोग झालेला आहे। त्याच्यासाठी आम्ही हा बाल कर्करोग दिन जगभरात साजरा करतो। नक्कीच, धन्यवाद। खूप छान माहिती दिली तुम्ही बाल कर्करोग दिनाबद्दल। सर, आपण पाहतो की जेव्हा आपण मूवीज बघायला जातो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला एक क्लिप दाखवली जाते कॅन्सरबद्दलची। तर मग अशामध्ये असे पण असं काही आपल्याला रिझन्स दाखवतात की सिगरेट स्मोकिंगमुळे किंवा तंबाखू खाल्ल्यामुळे, कधीकधी दारू पिल्यामुळे सुद्धा ही कॅन्सर होऊ शकतो। तर मग हे बालक म्हणजे जे मुलं असतात तर हे सगळ्या गोष्टी करत नाहीत, मग त्यांना कर्करोग कसं काय होतो? हा खूप चांगला प्रश्न आहे, आणि बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो। आणि जेव्हा पॅरेंट्स आमच्याकडे येतात, पालक आमच्याकडे येतात मुलांना घेऊन की माझ्या मुलाने काहीही चूक केलेली नाही आहे आणि त्याला का हा कर्करोग झाला आणि आता त्याचं कसं होणार, हा मोठा प्रश्न असतो। तर लहान मुलांमध्ये कर्करोग जो होतो तो वेगळ्या कारणांमुळे होतो, आणि ती कारणं आपल्याला माहिती नाही आहेत। तर बऱ्याच जणांना हसू येईल हे ऐकून, पण त्याच्यावर भरपूर संशोधन चालू आहे। पण जर तुम्ही विचार केला तर आपण एखादं चित्र जेव्हा काढत असतो त्यावेळी आपल्या पेन्सिलीच्या मागे एक खोडरबर असतं, तर ते खोडरबराने आपण ते खोडतो आणि परत चित्र काढायला सुरुवात करतो। तर तशाच आपल्या शरीरातही तशी रचना केलेली असते। तर आपल्या शरीरात जेव्हा एका पेशीच्या 2 पेशी होतात
त्याच्यावेळी जर एखादी चूक झाली तर ती खोडण्याची क्षमता आपल्या शरीरात आहे आणि ती देवाने आपल्याला दिलेली आहे. तर त्याच्या एवढं असून सुद्धा जर काही चुका झाल्या तर एखाद्या चित्रामध्ये एखादी रेघोटी वेगळी वाटली तर तुम्ही म्हणतात ठीक आहे तरी चांगलं दिसतंय त्यामुळे राहू देत. तर तसं त्याला म्युटेशन असं म्हणतात. बरोबर. तर ती जी चूक आहे त्याला म्युटेशन असं म्हणतात आणि ती चूक मान्य केली जाते की ठीक आहे तरी सुद्धा चित्र चांगलं दिसतंय तर राहू देत. अगदीच जर मोठी चूक झाली तर आपण काय करतो, तो पेपर घेतो, गोळा करतो, टाकून देतो आणि नवीन चित्र काढायला सुरुवात करतो. तर तसंच आपल्या शरीरात रचना अशी आहे की जर मोठी चूक झाली तर तो सेल स्वतःचं बलिदान करतो आणि तो कागदासारखा फेकला जातो. आणि जर छोटीशी चूक असली तर तो सेल व्यवस्थित नॉर्मल सेल म्हणून पूर्ण नॉर्मल पेशी म्हणून पूर्ण शरीरात राहू शकतो. पण अशा जर अनेक चुका होत गेल्या त्याच पेशीमध्ये त्याच सेलमध्ये तर त्या पूर्ण एकत्र येतात आणि ह्या 4 ते 5 महत्त्वाच्या ठिकाणी जर चुका झाल्या की तुम्ही एखादा चित्र काढताना डोळाच मोठा केला तर मग गडबड होऊ शकते. मग असे सेल्स जे असतात, अशा पेशी ज्या असतात त्या पुढे जाऊन त्यांचं संतुलन बिघडतं आणि मग त्या दुपटीत चौपटीत एकदम फास्ट वाढायला लागतात, एकदम जोरात वाढायला लागतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला गाठ येऊ शकते किंवा ब्लडमध्ये व्हाईट सेल्स जे असतात त्यांचं प्रमाण वाढू शकतं. तर अशामुळे लहान मुलांना बालकर्करोग होतो. तर ह्याचं कारण जे आहे ते का होतो, कोणाला होतो हे आपण काहीही सांगू शकत नाही. कोणालाही होऊ शकतो, त्याच्यामुळे कोणाचीही चूक नाही आहे. पण ह्या ज्या छोट्या छोट्या चुका आहेत ज्या एका पेशीमध्ये होतात त्याच्यामुळे हा बालकर्करोग होऊ शकतो. बरोबर आहे. सर, तुम्ही सांगितलं की बालकर्करोग हा म्हणजे याचे कारणं काहीच नाही आहे, तर या हिशोबाने आपण काही सांगू शकत नाही. बऱ्याचदा असं असतं की एखादा रोग आपण पाहतो की त्याला कारण काही नसेल तर बऱ्याचदा आपण बोलतो की अनुवांशिक असू शकतो हा रोग. तर हा कर्करोग अनुवांशिक आहे का? नाही. तर आता आमच्याकडे बऱ्याच वेळा जेव्हा पेशंट्स येतात त्यावेळी ते आम्हाला म्हणतात की आई म्हणते माझ्याकडून काही चूक झाली का. कधी कधी सासूबाई म्हणतात की अरे तुमच्याकडेच काहीतरी गडबड होती म्हणून असं झालं आमच्या नातवाला. तर हे असं काहीही नाही आहे. हा गैरसमज आहे आणि हा मी दूर करणार आहे इथे की अनुवंशिक नसतो. फार कमी लोकांमध्ये, फार कमी फॅमिलीजमध्ये असं अनुवंशिक असू शकतं. आणि मी तुम्हाला एक स्लाईड दाखवीन. रेटिनोब्लास्टोमा म्हणून एक आहे डिझीज, डोळ्याचा कॅन्सर. तर त्या कॅन्सरमध्ये कधी कधी अनुवंशिक असू शकतो. ते सुद्धा सगळ्या रेटिनोब्लास्टोमामध्ये नाही, फक्त काही रेटिनोब्लास्टोमामध्ये. एक ली फ्रॉमिनी सिंड्रोम म्हणून असतो. तर त्याच्यात काय होतं की जे आपलं खोडरबर मी तुम्हाला मगाशी म्हटलं ते खोडरबर बिघडतं. तर ते खोडरबर जर बिघडलं तर ज्या चुका होतात त्या साठल्या जातात आणि त्या जर साठल्या तर मग तो सेल जो असतो तो पुढे जातो आणि ते बिघाड आपले पूर्ण हे होऊ शकतात. तर त्याच्यामुळे हा बालकर्करोग होतो. तर आपला जो विषय चालू होता की लहान मुलांमध्ये हा होतो. बरोबर. तर लहान मुलांमध्ये अनुवांशिक आहे की नाही? तर अनुवंशिक हा फक्त फार कमी प्रमाणात असतो. बाकीच्या लोकांमध्ये हा अनुवंशिक नसतो आणि त्याच्यात कोणाचीही चूक नाहीये, तो कोणालाही होऊ शकतो. बरोबर आहे. सर, जर हा अनुवंशिक नाही आहे तर बरेच वेळा असं आपण पाहतो की लहान बालकांमध्ये रोगप्रतिकार शक्ती खूप कमी असते, म्हणून त्यांना छोटे छोटे सुद्धा आजार पटकन होतात. तर हे संक्रामक आजार जास्त प्रमाणात पसरतात लहान मुलांमध्ये. तर कर्करोग हा संक्रामक आहे का, बालकर्करोग मुख्यतः? तर बऱ्याच वेळा असं आम्ही बघतो की एखाद्याला कर्करोग झाला तर लोक एकदम घाबरतात आणि त्या व्यक्तीपासून दूर जातात. पण बालकर्करोग हा संक्रमक नाहीये, संसर्गजन्य नाही आहे. तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकत नाही. तर आम्ही ह्या बालकांना किती जवळून बघतो. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते, पण त्यांच्यापासून तुम्हाला काही इजा नाहीये. त्यामुळे त्यांच्या जवळ तुम्ही जाऊ शकता, त्यांच्याशी खेळू शकता. जेव्हा आम्ही सांगतो की हा ट्रीटमेंटमध्ये पुढे गेलेला आहे, याची ट्रीटमेंट संपलेली आहे आणि तो आता ओरल किमोथेरपीवर आहे आणि तो शाळेत जाऊ शकतो, त्यावेळी त्यांच्याबरोबर तुम्ही बिलकुल खेळू शकता, त्यांना आपलंसं करून घेऊ शकता, काहीही तुम्हाला प्रॉब्लेम नाही आहे. तर हा संसर्गजन्य आणि संक्रमक नाही आहे. नक्कीच. खूप छान माहिती दिली सरांनी आपल्याला. लक्षणांबद्दल आपण जाणून घेऊया काय आहे ते, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आपण चर्चा करत आहोत बालकर्करोग या विषयावरती. आपण त्याचे हेतू जाणून घेतले आहेत. पण सर, आता प्रश्न पडतो की त्याची लक्षणं काय आहेत?
म्हणजे पेरेंट्सने किंवा पालकांनी आपले कोणकोणते लक्षण बालकामध्ये बघावे आणि कळावे की बाबा याच्याने कॅन्सर झालेला असेल किंवा हे लक्षण कॅन्सरजन्य आहे? बरोबर आहे. हा एक मोठा प्रश्न असतो की मला कसं कळेल की माझ्या मुलाला कॅन्सर आहे. तर एक लक्षात ठेवा की कॅन्सर लहान मुलांमध्ये खूप दुर्मिळ असतो. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मुलाला कॅन्सर होऊ शकत नाही अशाच भावनेने तुम्ही जा. पण जर असं वाटलं की एखाद्या मुलाला ताप आलाय आणि तो 7 दिवस झाले 8 दिवस झाले आणि ताप जात नाहीये, तर जरूर एक रक्ताची तपासणी करून बघायला पाहिजे. आणि मी सांगत नाही तो कॅन्सर आहे, पण रक्ताची तपासणी करून आपल्याला समजू शकतं की तो कॅन्सर आहे की नाही. तर हे ल्युकेमियाचं लक्षण आहे. आणि ह्याच्यात कधी कधी काय होतं की जर तुमच्या पेशी एकदम कमी झाल्या, आपल्या शरीरात 3 प्रकारच्या पेशी असतात. एक पांढऱ्या पेशी असतात, लाल रक्तपेशी असतात आणि प्लेटलेट्स असतात. जर प्लेटलेट्स जर कमी झाल्या तर तुम्हाला थोडंसं जरी खरचटलं, थोडं जरी लागलं तर तिथे रक्त साखळतं किंवा तिथून रक्तस्राव होऊ शकतो. तर तसं जर तुम्हाला आढळलं, छोट्या छोट्या कारणामुळे काही न लागता जर असं झालं, तर तुम्ही एक रक्ताची तपासणी करून बघा. कधी कधी काय होतं की मुलगा खूप दमतो. आधी खेळत होता, लक्षात ठेवा, आधी खेळत होता आणि मग आता एकदम गेले 2-3 दिवस बघतोय की तो फार सुस्त आहे, तो खेळत नाहीये, असं जर वाटलं तर मग एखादी रक्ताची तपासणी करून बघायला हरकत नाही. त्याला आम्ही अॅनिमिया म्हणतो. जर आपण असं बघितलं तर इथे जनरली डोळ्याखाली लाल असतं, तर ते जर तुम्हाला वाटलं की पांढरं फटक झालं आहे तर नक्की तुम्ही रक्ताची तपासणी केली पाहिजे. ते अॅनिमियाचे पण बरेच कारणं असू शकतात, पण ब्लड कॅन्सरही असू शकतो, पण तो खूप दुर्मिळ आहे. त्यामुळे ते पहिलं आम्ही डायग्नोसिस ते ठेवत नाही. दुसरं असं की एखादी गाठ आली आणि ती कमी होत नसेल. आपल्या इथे जेव्हा सर्दी खोकला होतो त्यावेळी आपण जर इथे बघितलं तर मानेच्या इथे गाठी येतात. तर ती गाठ जर महिने राहिली तर नक्की तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. कधी कधी मांडीवर, असं चेहऱ्यावर गाठ येऊ शकते. ती जर वाढत राहिली किंवा फार वेगाने वाढत असेल, तर वेगाने जेव्हा वाढत असेल त्यावेळी मग मात्र तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. मग आता जे तुम्हाला एक स्लाईड दाखवू इच्छितो. तर ही स्लाईड आहे एका मुलाची ज्याला रेटिनोब्लास्टोमा झालेला आहे. ती स्लाईड जेव्हा दिसेल त्यावेळी आपण बघूया. तर हा डोळ्याचा कॅन्सर आहे आणि इथे तुम्हाला लक्षात येतं की हे डोळ्याचं बुबुळ पांढरं दिसतंय. हे बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही जेव्हा फोटो घेता त्यावेळी तुमच्या ते लक्षात येतं. असं जर तुम्हाला दिसलं तर तुम्हाला लक्षात येतं की ह्या पेशंटच्या डोळ्यात काहीतरी गडबड आहे, तर नक्की तुम्ही डॉक्टरांना हे दाखवलं पाहिजे. आणि हाच रेटिनोब्लास्टोमा मी म्हणालो होतो की कधी कधी अनुवंशिक असू शकतो. तर हे एक आहे. मग त्यानंतर कधी कधी काय होतं की एक 13-14 वर्षाच्या मुलांमध्ये ते खेळताना थोडं जरी लागलं तरी एखाद्या वेळेस पाय फ्रॅक्चर होतो. तर पाय फ्रॅक्चर व्हायला खूप त्याच्यावर जोर द्यायला लागतो किंवा खूप मोठी इजा व्हायला लागते, तेव्हा पाय फ्रॅक्चर होतो. पण हलक्या कारणामुळे जर पाय फ्रॅक्चर झाला, समजा तुम्ही चालत असताना मध्येच पाय फ्रॅक्चर झाला, असं जर झालं तर मग नक्की तुमच्या डॉक्टरांना तुम्ही सांगितलं पाहिजे की सर काही इजा न होता असं फ्रॅक्चर झालेला आहे. तर त्यावेळी आम्ही त्याला ऑस्टिओसार्कोमा किंवा हाडाचा कॅन्सर म्हणतो, तो होऊ शकतो. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या साधारणपणे लक्षात येत नाहीत. तर त्याच्यामुळे जर तुम्हाला असं वाटलं की मी आधी सांगितलेली लक्षणं तुम्हाला दिसली तर तुम्ही नक्की डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. परत एकदा मी स्ट्रेस करू शकतो किंवा तुम्हाला सांगू इच्छितो की दुर्मिळ असतो, त्यामुळे लगेच घाबरून जाऊ नका. कारण बरेच पॅरेंट्स प्रत्येक फ्रॅक्चरला तुम्ही जाल आणि सांगाल की अहो हा कॅन्सरचा नाही आहे, तर असं करू नका. साधारण मुलांमध्ये कर्करोग हा खूप दुर्मिळ असतो. सर, तुम्ही खूप सविस्तर अशी लक्षणाबद्दलची माहिती दिली. सर, हे निदान होणं खूप महत्त्वाचं आहे आणि निदान लवकरात लवकर होणं हेही फार महत्त्वाचं आहे. पण कधीकधी आपण पाहतो की निदान उशिरा होतो किंवा चुकीचं होतो किंवा कधीकधी होतच नाही. तर याचे कारण काय आहे? तर हा एक खूप मोठा प्रश्न असतो. जेव्हा आमच्याकडे पालक येतात त्यावेळी ते विचारतात, सर आम्हाला उशीर तर नाही झाला, कारण तुम्ही म्हणताय स्टेज 4 आहे किंवा स्टेज 3 आहे, तर आम्हाला यायला उशीर तर नाही झाला. तर ह्याचं कारण असं आहे की लहान मुलांमध्ये जो कॅन्सर आहे तो खूप लवकर पसरतो. त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं की तुमच्या दृष्टीने उशीर झालेला आहे, पण तसं नाही आहे. लहान मुलांचे कॅन्सर जे असतात ते खूप वेगाने वाढत असतात. त्याच्यामुळे ते निदर्शनास आले की ऑलरेडी स्टेज 4 स्टेज 3 झालेले असतात. त्यामुळे तुम्हाला वाटतं की तुम्हाला उशीर झालेला आहे, पण असं काही नसतं. पण कधी कधी असं होतं की तुम्हाला कोणीतरी सांगितलेलं असतं की हा बहुतेक कॅन्सर असू शकतो, पण तुम्ही ते ॲक्सेप्ट करत नाही. म्हणजे तुमच्या मनात असतं की नाही माझ्या मुलाला कसा होऊ शकतो, आणि मग तुम्ही बाकी ठिकाणी जाता की ठीक आहे मी काही वेगळे उपचार करून बघते, मी होमिओपॅथीकडे जाते, आयुर्वेदिककडे जाते, किंवा आमच्या गावातले एक कोणीतरी बुवा आहेत त्यांच्याकडे जाते. असं जर तुम्ही केलं
तर मग त्यावेळी उशीर होऊ शकतो. आणि असंही आम्ही बघितलेलं आहे की वेगवेगळ्या डॉक्टरांकडे तुम्ही उपचार घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे तुम्हाला उशीर झाला, तर असंही होऊ शकतं. तर जर तुम्हाला एखाद्या डॉक्टरकडे दाखवलं आणि तुम्हाला वाटलं की नाही ताप जात नाही आहे, तर त्याच डॉक्टरकडे परत जाऊन दाखवा. म्हणजे त्या डॉक्टरला कळेल की अरे 4 दिवस गोळ्या देऊन सुद्धा ताप कमी झालेला नाही आहे, मग मला दुसरं काहीतरी केलं पाहिजे. तर तुम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे गेलात तर तो दुसरा डॉक्टर तेच म्हणणार आहे की अरे ह्याला ताप आलाय तर ह्याला गोळ्या देऊन बघू, तर त्याच गोळ्या तुम्ही परत घेताय. तर असं डॉक्टर शॉपिंग ज्याला म्हणतो की एका डॉक्टरकडून दुसऱ्या डॉक्टरकडे आपण जातो, तर ते कमी झालं पाहिजे. तुम्ही एकाच डॉक्टरकडे जा आणि शक्यतो कोणताही डॉक्टर जाणून बुजून तुम्हाला चुकीचा उपचार देत नाही. तर हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. एक विश्वास हा जो प्रकार आहे तो आपण आपल्या समाजात परत आणला पाहिजे. तो कुठेतरी हरवलेला आहे असं मला वाटतं. फारच सुंदर उत्तर दिलं सर. सर, आपण बघतो की कर्करोग याचं सर्वसाधारणतः प्रौढांमध्ये प्रमाण वाढत चाललेलं आहे. जगभरात खूप जास्त प्रमाणात कर्करोग रुग्ण आपण पाहतो. तर बाल कर्करोग याचं प्रमाण केवढं आहे, तेही वाढत चाललं आहे का? नाही, तर आता कसं झालेलं आहे की पूर्वी ह्या वैद्यकीय सेवा ज्या होत्या त्या फक्त शहरांमध्ये होत्या आणि आता त्या सगळीकडे उपलब्ध आहेत. तर ही एक चांगली गोष्ट आहे. पण त्याच्यामुळे काय होतं की आधी ज्यांना कर्करोग झाला हे आपल्याला कळत नव्हतं, त्याचं डिटेक्शन लवकर होतंय, तर लवकर आपल्याला कळतोय. आता आम्ही जेव्हा म्हणतो की लवकर जर कळालं तर आणि ट्रीटमेंट लवकर वेळेत घेतलीत तर तुमचा कर्करोग बरा होऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे जागरूकता वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला कळतं की कोणाला तरी कर्करोग झालेला आहे. त्याच्यामुळे असं वाटतं की कर्करोगाचं प्रमाण वाढलेलं आहे, पण ते काही वाढलेलं नाही आहे. थोड्या प्रमाणात वाढलेलं आहे असं आपण म्हणू शकतो, कारण बाकीचे आपले बरेच वातावरण सगळं बदललेलं आहे. आपले खाण्याच्या पद्धती बदललेल्या आहेत. आपण बसून काम करतो. पूर्वी शेतात जाऊन लोक काम करायची. तर ह्या गोष्टींमुळे नक्की थोडासा परिणाम झालेला आहे. पण असं नाही आहे की आता कर्करोग खूप वाढलेला आहे, असं नक्कीच नाही आहे. पण आपल्याला सोशल मीडियाद्वारे किंवा फोन कॉलद्वारे, व्हॉट्सॲपद्वारे कळतं की कोणाला तरी कर्करोग झालेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला धास्ती निर्माण होते. पण तसं काही नाही आहे. तर तुम्ही व्यवस्थित आहार वगैरे ठेवलात तर जितक्या प्रमाणात कर्करोग आधी व्हायचा तितक्याच प्रमाणात आत्ताही होतोय. त्यात काही बदल झालेला नाही आहे. नक्कीच. सर, चर्चेच्या या वळणावरती आपल्याला एक फोन कॉल आलेला आहे. शिवानंद यांचा कॉल आलेला आहे. हा, नमस्कार साहेब. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, आता काही मोठी लोक तंबाखू खातात, तंबाखूजन्य पदार्थ वगैरे खाल्ल्यामुळे त्यांना कर्करोग होतो. पण लहान मुलं जी असतात ते काय तंबाखूजन्य पदार्थ खात नाही किंवा ते वासाचं वगैरे काही नसतंय, पण तरी सुद्धा त्या लहान मुलांना कर्करोग होतो. मग हे कोणत्या कारणामुळे होतोय आणि त्यांचं लक्षणं कशा प्रकारे दिसून येतील त्या बाळाला झाले म्हणून? मग ते लहान मुलं म्हणते की उपचार घेते सुद्धा ते घाबरतात, रडतात वगैरे. आपण कशा प्रकारे त्यांना उपचार घेऊ शकतो? तुम्ही त्याबद्दल काय मार्गदर्शन कराल असं माझा प्रस्ताव आहे. बरोबर आहे. धन्यवाद. अगदी चांगला प्रश्न आहे शिवानंद तुमचा, की तुमचं म्हणणं आहे की जसं आपण आधी डिस्कस केलं की तंबाखूमुळे लोकांना कॅन्सर होतो, तो तंबाखू तोंडात ठेवून. तर ते हे मोठ्या माणसांमध्ये होतं आणि लहान मुलं निरागस असतात त्यांना का कॅन्सर होतो? तर आपण आधीच डिस्कस केलेलं आहे की ह्या मुलांचं कॅन्सरची कारणं जी आहेत ती खूप वेगळी आहेत. त्यातली बरीचशी कारणं आपल्याला कळत नाहीत. पण कधीकधी वातावरणामुळे की एखादा इन्फेक्शन झालं, व्हायरल इन्फेक्शन्स, खास करून EBV म्हणून एक इन्फेक्शन आहे, त्याच्यामुळे होऊ शकतो. किंवा मग काही रसायनांचं जर एक्सपोजर झालं तर त्याच्यामुळे होऊ शकतो. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण अवॉइड करू शकत नाही. पण तसं मी तुम्हाला सांगितलं की एका पेशीपासून आपण वाढलेलो आहे आणि त्याच्यात जेव्हा त्या वाढत असतात त्यावेळी एखादी चूक होऊ शकते आणि ती चूक जर होत गेली आणि वाढत गेली आणि अजून चुका होत गेल्या तर त्यांना कॅन्सर होतो. त्याच्यामुळे एक होतं की मोठ्या माणसांचे कर्करोग ठीक होण्याचं प्रमाण कमी असतं, पण लहान मुलांचे कर्करोग पूर्णपणे बरे होऊ शकतात. त्याच्यासाठी तुम्ही बरोबर हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे जिथे बाल कर्करोग तज्ज्ञ आहे आणि जे तुम्हाला बरोबर किमोथेरपी देतील. आणि ती जर व्यवस्थित घेतली आणि तुम्ही वेळेत गेलात तर बऱ्यापैकी बाल कर्करोग पूर्णपणे बरे होऊ शकतात. सर, तुम्ही आता उत्तर देताना सांगितलं की बाल कर्करोगावरती किमोथेरपी द्यायचं. तर युजली आपण बाल कर्करोगावरती काय काय चिकित्सा करतो आणि किमोथेरपीचं काय महत्त्व आहे त्याच्यात? अगदी बरोबर आहे. खूप चांगला प्रश्न विचारलात तुम्ही. तर लोक घाबरतात की कर्करोग झालेला आहे म्हणून ते दवाखान्यात जात नाहीत. पण असं नाही आहे. कर्करोग बरा होऊ शकतो, हे मी वारंवार तुम्हाला सांगतो आहे. तर लहान मुलांमध्ये कर्करोग बरा होण्यासाठी लोक म्हणतात की नको, किमोथेरपीचे खूप साईड इफेक्ट आहेत, त्याच्यामुळे लोक किमोथेरपी घ्यायला घाबरतात. पण असं नाही आहे. किमोथेरपीचे साईड इफेक्ट आहेत कारण ते आम्हाला माहिती आहेत. आम्ही
शेकडो पेशंटमध्ये जगभरात किमोथेरपी दिलेली आहे आणि तोच प्रोटोकॉल किंवा तेच औषधं आम्ही 50, 60, 70 वर्षापासून देत आहोत. त्यामुळे त्याच्याने काय साईड इफेक्ट होऊ शकतात हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला आम्ही पूर्ण लिस्ट देऊ शकतो की एवढे साईड इफेक्ट होऊ शकतात. पण बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्याचे साईड इफेक्ट आपल्याला माहिती नाही आहेत, त्याच्यामुळे आपण त्याला घाबरत नाही. तर असं नाही आहे. त्याच्यामुळे किमोथेरपी घेणं गरजेचं आहे. तुम्ही व्यवस्थित वेळेत आणि चांगल्या हॉस्पिटलमध्ये जर गेलात तर तुम्ही व्यवस्थित किमोथेरपी घेऊ शकता आणि त्याचे साईड इफेक्ट्स आहेत ते आपण मॅनेज करू शकतो. आणि साईड इफेक्ट सगळ्यांमध्ये होतात असं नाही आहे. 1 ते 5% लोकांमध्ये ते साईड इफेक्ट होतात आणि ते सुद्धा त्यावेळी होतात आणि त्याचा लॉंग टर्म साईड इफेक्ट ज्याला म्हणतो की एक 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर जे होणारे साईड इफेक्ट आहेत ते खूप कमी प्रमाणात आहेत. त्याच्यामुळे किमोथेरपीला घाबरू नका. बरोबर. सर, तुम्ही किमोथेरपीच्या साईड इफेक्टबद्दल सांगितलं, पण हे साईड इफेक्ट जे आहे ते आपल्याला टाळता येतील का? त्याचं काय करता येईल, म्हणजे असं काही आहे का आपण करायचं की आणि साईड इफेक्ट्स टाळता येईल असे? हाही चांगला प्रश्न आहे की आम्हाला नेहमी पालक विचारतात, सर आम्हाला किमोथेरपी नको आहे किंवा त्याचे साईड इफेक्ट्स आपण कमी करू शकतो का? तर असं नाही आहे. किमोथेरपी जेव्हा देतो त्यावेळी जर आपल्याला 70-80% जेव्हा निकाल हवा असतो त्यावेळी किमोथेरपी पूर्णपणे त्याच डोसमध्ये व्यवस्थित दिली पाहिजे. जर त्रास होत असेल, साईड इफेक्ट झाले तर आम्ही किमोथेरपी कमी करतो आणि साईड इफेक्ट कमी करण्यासाठी आम्ही भरपूर औषधं देतो. पूर्वी लोक किमोथेरपी घेत नव्हते कारण खूप उलट्या होत होत्या मुलांना किंवा लोकांना खूप त्रास होत होता, अंग दुखत होतं. तर हे साईड इफेक्ट कमी करण्यासाठी आपल्याकडे भरपूर आता नवीन औषधं आलेली आहेत. त्याच्यामुळे किमोथेरपीचे साईड इफेक्ट आता खूप कमी झालेले आहेत. आधी किमोथेरपीची मात्रा आम्ही खूप जास्त देत होतो, तर आता ती सुद्धा कमी केलेली आहे कारण आपण बघितलं की किमोथेरपी देऊन सुद्धा कमी किमोथेरपी देऊन सुद्धा मुलं बरी होत आहेत. तर लहान मुलांमध्ये असे आम्ही म्हणतो त्याला प्रोटोकॉल किंवा स्टडीज म्हणतो, तर ते दिवसेंदिवस चांगले होत चाललेले आहेत. ज्यांना कमी किमोथेरपीची गरज आहे त्यांना आम्ही कमी किमोथेरपी देतो म्हणजे त्यांचा साईड इफेक्ट कमी होतील. ज्यांना जास्त किमोथेरपीची गरज आहे 70-80% निकाल येण्यासाठी त्यांना थोडी जास्त किमोथेरपी देतो. तर किमोथेरपीचे साईड इफेक्ट कमी करण्यासाठी आम्ही बाकीची औषधं देतो आणि आम्ही प्रत्येक वेळी वेगवेगळ्या चाचण्या करतो. जर आम्हाला कळालं की ह्या मुलाला ह्या किमोथेरपीमुळे जर हा साईड इफेक्ट होत असेल तर आम्ही ती किमोथेरपी बदलू शकतो किंवा त्याचा डोस कमी करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी करून आम्ही जितकं कमी करू शकतो तितके कमी साईड इफेक्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. सर, तुम्ही किमोथेरपीबद्दल सविस्तर माहिती सांगितली, पण आता किमोथेरपी व्यतिरिक्त अशी काही नवीन चिकित्सा पद्धती आहेत का की जे आपण अशा पेशंटला देऊ शकतो असे? तर आता भरपूर नवीन चिकित्सा पद्धती आलेल्या आहेत पण त्या सगळ्यांसाठीच लागू नाही आहेत. तर एक मी तुम्हाला आधी सांगू इच्छितो की आपण किमोथेरपी व्यतिरिक्त सर्जरी आणि रेडिएशन या गोष्टी पण करतो. काही मुलांमध्ये एखादा गाठ असेल तर ती सर्जरीद्वारा काढू शकतो आणि त्याच्यानंतर जर काही उरलेले भाग असतील किंवा ते पसरला असेल कुठेतरी, ती गाठ पसरली असेल, त्याचे सेल्स थोडे मागे राहिले असतील सर्जरीनंतर, तर त्याच्यासाठी आपण किमोथेरपी किंवा रेडिएशन देऊ शकतो. काही मुलांमध्ये दोघांची गरज असते, काही मुलांना तिन्ही गोष्टी देण्याची गरज असते, काही जणांमध्ये फक्त किमोथेरपीसुद्धा पुरे होते. तर हे आत्ता सध्या आपल्याकडे ह्या पद्धती अवेलेबल आहेत की मुलांना बरं करण्यासाठी. आता इम्युनोथेरपी म्हणून एक नवीन प्रकार आलेला आहे गेल्या 5-10 वर्षात आणि त्याच्यामुळे सुद्धा साईड इफेक्ट कमी होऊ शकतात आणि आपण तेवढेच निकाल किंवा त्याच्यापेक्षा चांगले निकाल देऊ शकतो. तर इम्युनोथेरपी हे नवीन आहे पण तरीसुद्धा आपल्याकडे त्याच्यासाठी भरपूर अनुभव आता जमतोय आणि मे बी किंबहुना मला असं वाटतं की पुढच्या 10 वर्षात आपण जास्त इम्युनोथेरपी वापरू आणि कमी किमोथेरपी वापरू असं आपल्याला लक्षात येऊ शकतं. नक्कीच. सर, आपण इम्युनोथेरपीबद्दल बोललो. आता हल्ली कार्टी सेल थेरपीबद्दल पण खूप जास्त चर्चा आहे. तर हे कार्टी सेल थेरपी काय आहे आणि त्याचा आपण इथे उपयोग करू शकतो काय? तर कार्टी सेल आता सध्या बातमीपत्रात खूप जास्त येत आहे कार्टी सेलबद्दल आणि ही एक चांगली पद्धत आहे जिथे किमोथेरपीनंतर ज्यांचे आजार परत येतात, ज्यांचा लुकेमिया परत येतो, तर त्याच्यासाठी आपण कार्टी सेल वापरू शकतो. तर लक्षात ठेवा, हे फक्त एका प्रकारच्या लुकेमियासाठी सध्या कार्टी आपल्याकडे अवेलेबल आहे आणि बाकीचे सगळे कार्टीज जे आहेत ते अजून संशोधन त्याच्यावर चालू आहे, ते पूर्णपणे अवेलेबल नाही आहेत. तर बी लुकेमिया जो आहे त्या बी लुकेमियामध्ये फक्त आपण हे कार्टी सेल देऊ शकतो आणि ते सुद्धा जर आजार परत आला असेल तर ते आपण वापरू शकतो. तर सध्या तरी कार्टी एका विशिष्ट प्रकारच्या रोगासाठी किंवा विशिष्ट प्रकारच्या लुकेमियासाठी फक्त देऊ शकतो, ते सगळ्यांसाठी नाही आहे. तर प्रत्येक पेशंट येऊन विचारू नका किंवा असा विचार करू नका की आपण कार्टीसाठी जाऊ.
कार्टी सेल थेरपीसाठी जाऊ. ती फक्त एका विशिष्ट प्रकारच्या ल्युकेमियासाठीच फक्त आपण वापरू शकतो. म्हणजे कार्टी सेल हे विशिष्ट असे रक्ताचं कॅन्सर जो आहे, ल्युकेमिया आहे, त्याच्यासाठीच ते वापरलं जाऊ शकतं. कार्टी सेल हे सरसकट सगळ्याच कॅन्सरसाठी वापरू शकत नाही. हे एक महत्त्वाची गोष्ट आपण नोंद करण्यासारखी आहे. सर, आपण पुन्हा पुढच्या गोष्टी बघतो की जनसामान्यामध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट हे सुद्धा चिकित्सेसाठी वापरली जाते असा एक चर्चाचा विषय असतो. तर याबद्दल काही सांगा. तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट हे आम्ही कार्टीपेक्षा जरा जास्त वापरतो. ते सुद्धा ल्युकेमिया किंवा ब्लडचे कॅन्सर असतात किंवा लिम्फोमा ज्याला म्हणतो, तर त्याच्यासाठी जनरली आम्ही बोन मॅरो ट्रान्सप्लांट करतो. तर त्याच्यात काय करतो आम्ही की तुमचे जे ल्युकेमियाचे सेल्स आहेत ते आपल्या बोन मॅरोमध्ये म्हणजे हाडाची पोकळी असते त्याच्यात तयार होतात. तर ते पूर्णपणे नष्ट करतो आपण. पण त्याच्याबरोबरच आपले नॉर्मल पेशी ज्या असतात त्यासुद्धा आपण त्यांना आपण स्पेअर करू शकत नाही किंवा त्यांनासुद्धा इजा होते जेव्हा आपण किमोथेरपी देतो त्यावेळी. तर आम्ही रेडिएशन देऊन ह्या पूर्णपणे किंवा किमोथेरपी देऊन पूर्णपणे नष्ट करतो आणि नवीन इम्युन सिस्टीम, पूर्ण नवीन ब्लड सेल्स, नवीन पूर्ण इम्युन सिस्टीम आम्ही त्या पेशंटला देतो. ती इम्युन सिस्टीम म्हणजे आपण एका त्याच्या निगडीत असलेल्या भाऊ जर असला तर मॅच HLA मॅच भाऊ बहीण असेल तर त्यांच्याकडून घेतो किंवा सध्या आई वडिलांकडून सुद्धा घेऊन हाफ मॅच घेऊन आपण त्यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांट करू शकतो. तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही पद्धत आहे. त्याच्यात थोडं कॉम्प्लिकेशन्स जास्त होऊ शकतात. त्याच्यामुळे फक्त ज्या पेशंटला गरज आहे त्या पेशंटला आपण बोन मॅरो ट्रान्सप्लांट करतो. बोन मॅरो ट्रान्सप्लांट डोनर जो असतो तो आपल्याकडे कमी अवेलेबल असतो किंवा लोक सहसा समोर येत नाहीत बोन मॅरो ट्रान्सप्लांट करायला. तर बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी सुद्धा एक डोनर लागतो. जर आई वडील भाऊ बहीण ह्यापैकी कोणी देऊ शकत नसेल तर किंवा मॅच झाले नाही तर HLA म्हणून आपण एक टेस्ट करतो. तर HLA मॅच जर एखादा डोनर असेल 10 पैकी 10 गुण आम्ही टेस्ट करतो. तर 10 पैकी 10 गुण जर जुळले तर आम्ही त्याच्याने दुसऱ्या डोनरकडून किंवा कोणी संबंधित नसेल अशा व्यक्तीकडून बोन मॅरो घेऊन तो आपण त्या पेशंटला देऊ शकतो. आणि ह्याचे निकालसुद्धा चांगल्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात. त्याच्याने सुद्धा बरेच पेशंट जे किमोथेरपीने नाही बरे होऊ शकत ते ह्या बोन मॅरो ट्रान्सप्लांटने बरे होऊ शकतात. फारच छान माहिती दिली सर आपण. सर, चर्चेच्या या वळणावरती आपल्याला एक फोन कॉल आलेला आहे. प्रकाश राऊत बोलत आहेत यवतमाळहून. प्रकाशजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. 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 प्रथम दूरदर्शनचे आभार. तुम्ही खूप विषय घेतला. धन्यवाद. धन्यवाद. तुमचा प्रश्न विचारा. माझा प्रश्न आहे की गर्भवती महिला जर तंबाखू खात असेल हा विचारा. तर कॅन्सर होऊ शकतं का तिला? नंबर 1. मुलांना कॅन्सर होऊ शकतं का? आपला प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचला आहे. धन्यवाद. बरोबर. ठीक आहे. तर गर्भवती महिलांना बरोबर, त्यांनी समजा तंबाखू खाल्लं तर मुलांना कॅन्सर होऊ शकतं का? खूपच छान प्रश्न आहे सर. ठीक आहे. तर नक्कीच त्याचं प्रमाण आपण म्हणू शकतो की थोड्या प्रमाणात कॅन्सर होण्याची शक्यता वाढू शकते. पण शक्यतो असं करू नये. आम्ही वारंवार सांगतो की महिलांनी, माणसांनी कोणीही तंबाखू खाऊ नये, तंबाखूचं सेवन करू नये. कारण त्याच्याने ओरल कॅन्सर ज्याला म्हणतो तो होऊ शकतो. तर त्याच्यामुळे तंबाखू सेवन गर्भवती असेल तर बिलकुल नको करायला आणि बाकीच्यांनी सुद्धा करायला नको. याच्यावर पूर्णपणे आपण जर बंदी आणू शकलो तर त्याचे खूप फायदे आपल्याला होऊ शकतात. धन्यवाद सर. खूप छान माहिती दिली. खूप तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल अशी मी आशा बाळगतो. चर्चा रंगत आली आहे. आपण ही चर्चा पुढे नेऊयाच, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तर कुठेही जाऊ नका. पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आपण चर्चा करत आहोत बाल कर्करोग या विषयावरती. आपण त्याच्या चिकित्साबद्दल सुद्धा खूप छान अशी चर्चा केलेली आहे. तर सर, मला विचारावंसं वाटतं की पालकांचा खूप महत्त्वाचा रोल आहे. कारण बालक हे जे ट्रीटमेंट घेत आहेत किंवा ते कधी कधी घेत पण नाही, नॉर्मल ट्रीटमेंटसुद्धा घ्यायला ते काकू करतात. तर कॅन्सरसारख्या विशिष्ट एवढ्या मोठ्या रोगाची चिकित्सा करताना पालकांना काय त्रास होतो आणि कसे तुम्ही त्यांना सांभाळता? हा खूप मोठा प्रश्न आहे. पालकांना सुद्धा असं होतं की हॉस्पिटलमध्ये जाण्याची कोणाची इच्छा नसते. मुलांना तर अजिबातच नसते. ते कशाला येतील तुमच्याकडे म्हणायला की अरे चला चला आज आपण किमोथेरपी घेऊया.
असं करून तर कोणी येणार नाही. आणि इंजेक्शन घ्यायला तिथे हॉस्पिटलमध्ये एवढा वेळ थांबायला गर्दीत कोणाचीच इच्छा नसते. तर आम्ही पूर्ण हॉस्पिटलचं स्वरूप बदललं आहे आणि आपण एका ध्वनिफितीत बघूया ते कसं आहे. तर आम्ही हॉस्पिटलमध्ये बाल विभागात दिवसभर वेगवेगळे उपक्रम राबवतो. तर त्या उपक्रमासाठी सगळे पेशंट येतात. ते येतात, तिथे खेळतात. आमच्या इकडे पेट थेरपी आहे. सुफी म्हणून एक डॉग थेरपिस्ट आहेत, बेहरोज मिस्त्री म्हणून आहेत, त्या येतात त्यांच्या डॉगला घेऊन. आणि मुलांना खूप खेळायला आवडतं त्यांच्याशी. आम्ही दिवसभर काहीतरी शिक्षणाचं काहीतरी घेत असतो, त्यांना थोडंफार शिकवतो. आर्ट्स अँड क्राफ्ट्स घेतो, त्यांना चित्र काढायला लावतो. म्हणजे अशा ह्याच्यात ते पूर्ण गुंग असतात. म्हणजे सर, तुम्ही हे जे टाटा कॅन्सरमध्ये जे तुम्ही आता कार्यरत आहात, तर तिथे हे सगळ्या गोष्टी राबवता असं तुमचं म्हणणं आहे? हो, तिथे आमच्या ओपीडीच्या बाहेर हे सगळं चालू असतं. आणि जेव्हा नंबर येतो त्यावेळी पटकन तो मुलगा येतो, सर मला पटकन बघून घ्या, माझं चित्र अर्धवट राहिलेलं ते मला पूर्ण करायचं आहे. आणि असं आम्ही बघतो. तर इथे डॉक्टर बनावली तुम्हाला दिसत आहेत, हे त्यांनी स्थापन केली हे डिपार्टमेंट. तर मुलं बघा रंगकामात बिझी आहेत, खेळण्यात बिझी आहेत. बरेच व्हॉलंटियर्स येतात आमच्याकडे, जे काही योगा करायला येतात, काही जण म्युझिक वाजवायला येतात. तर त्यांच्याबरोबर मुलांबरोबर खेळतात. आणि आम्ही दरवर्षी दर 3 महिन्याला दरवर्षी एक होप म्हणून कार्यक्रम आयोजित करतो, ज्याच्यात पूर्ण आपलं शाळेचं गॅदरिंग जसं असतं तसं आम्ही करतो. तर जे पेशंट ज्यांची किमोथेरपी संपत आलेली असते किंवा संपलेली असते, असे पेशंट्स त्याच्यात भाग घेतात आणि स्वतः डान्स वगैरे बसवतात. तर ह्या गोष्टी वर्षभर चालू असतात हे उपक्रम. त्यामुळे मुलांना मजा येते हॉस्पिटलमध्ये यायला. ते येतात, नाच गाणं चालू असतं, ड्रॉइंग पेंटिंग अशा गोष्टी चालू असतात. आणि त्याच्यामध्ये ते जाऊन किमोथेरपी घेतात आणि परत येऊन आपली कामं पूर्ण करतात. तर ह्याच्यात आम्ही पेशंटची सुद्धा निगडीत असतो. त्यांच्याबरोबर डॉक्टरसारखं आम्ही जात नाही, त्यांच्याबरोबर मित्रासारखे जातो आणि त्यांच्याबरोबर आम्ही खेळतो आणि हसत खेळत आमची थेरपी होते. त्याच्यामुळे मुलांना ते घाबरत नाहीत आमच्याकडे यायला आणि त्याच्यामुळे हसत खेळत अशी आमची किमोथेरपी पूर्ण होते. तुम्ही बघत आहात इथे की कशी मुलं एकदम कॅन्सर असून सुद्धा हसऱ्या चेहऱ्याने ते हॉस्पिटलमध्ये आहेत आणि अजिबात घाबरत नाहीत आणि डॉक्टर लोकही त्यांच्याबरोबर खेळत आहेत. त्याच्यामुळे ह्या कारणामुळे आम्ही 6 ते 9 महिन्याची ट्रीटमेंट आम्ही पूर्ण करू शकतो. नाहीतर जर मुलाला कळालं की मला इंजेक्शन घ्यायला यायचं आहे, तर कोणीही मुलगा आमच्या हॉस्पिटलमध्ये येणार नाही. खरी गोष्ट आहे. तर खूप सुंदर दिसतंय आपल्याला हे. एवढे छान छान चित्र आहेत. लहान मुलं हसून खेळून चिकित्सा घेत आहेत आणि म्हणजे साध्या सर्दी खोकल्यासाठी ट्रीटमेंटला ना बोलणारे जे मुलं आहेत, ते इथे कॅन्सरसारख्या या मोठ्या आजाराच्या चिकित्सेसाठी सुद्धा स्वतःहून उत्स्फूर्तपणे खेळत खेळत मध्ये जाऊन ट्रीटमेंट घेऊन पुन्हा खेळायला निघून जाणे, यासारखा खूप छान उपक्रम तुम्ही राबवता सर. टाटा मेमोरियल हॉस्पिटलचा हे खूपच सुंदर असा उपक्रम आहे लहान मुलांसाठी. सर, असे उपक्रम भारत सरकार सुद्धा राबवते आर्थिक मदत करण्यासाठी खूप सारे असे विविध आजारांवरती. तर बाल कर्करोगांवरती असे काही उपक्रम आहेत का? हो, तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा पालकांना कळतं की माझ्या मुलाला कॅन्सर आहे, तर ते एकतर घाबरलेले असतात आणि काय होईल याची शाश्वती नसते. बरोबर. आणि परत जर त्यांना सांगितलं की कॅन्सरची ट्रीटमेंट तुम्हाला 6 ते 9 महिने घ्यायची आहे आणि तुम्हाला त्याचा खर्च एवढा येईल, त्यावेळी सगळेच घाबरून जातात आणि बरेचसे लोक आधी विचार करायचे की मी ट्रीटमेंट घेणार नाही आहे माझ्या मुलासाठी. पण सध्या शासनाकडून खूप मदत मिळते, आर्थिक मदत मिळते. आपल्या इथे महात्मा ज्योतिबा फुले म्हणून स्कीम आहे आणि मग त्याच्यानंतर आयुष्यमान भारत आहे. तर ही मदत आपल्या शासनाकडून मिळते. ती मदत शासनाकडून यायला काही वेळ लागतो, कारण सगळी कागदपत्र आपल्याला सबमिट करायला लागतात. तोपर्यंत आम्ही काय करतो की आपल्याकडे CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आहे. तर जे मोठे मोठे उद्योगपती आहेत किंवा लहान लहान लोक सुद्धा जे आहेत, ते आपले जे प्रॉफिट होतो त्यांच्या ह्याच्यातून जे काही पैसे त्यांना जास्त मिळतात, त्या नफ्यातून ते थोडे पैसे आम्हाला देतात की बुवा ठीक आहे, आम्ही 4 मुलांना दत्तक घेतो आणि त्यांची ट्रीटमेंट करतो. असं 4 मुलं करत आम्ही जवळजवळ 2 ते 2,500 मुलांची ट्रीटमेंट पूर्णपणे टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये फ्री करतो. त्यांना एकही पैसा द्यायला लागत नाही. जर ते एका विशिष्ट इन्कम ब्रॅकेटमध्ये असतील तर त्यांची पूर्णपणे ट्रीटमेंट फ्री करतो आणि जेवढ्या जास्त मुलांना आम्ही ट्रीटमेंट फ्री करू शकतो तेवढं आम्ही करतो. तर
भरपूर लोक येतात आणि स्वतः येऊन पैसे देऊन जातात की बुवा आम्हाला आज वाढदिवस आहे, आम्ही एवढे पैसे आमच्या मुलाच्या वाढदिवसाला जमा झालेले आहेत किंवा आम्ही देऊ इच्छितो. तर अशा याच्यात आम्ही जवळजवळ 2,500 मुलांची ट्रीटमेंट पूर्णपणे फ्री करू शकतो आमच्या हॉस्पिटलमध्ये. फारच सुंदर उपक्रम आहे सर आपला. चर्चा रंगत आहे. मला माहिती आहे आपल्याला अजून जाणून घ्यायचं आहे, पण वेळ झाली आहे एक छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आज आपण चर्चा करत आहोत बालकांतील कॅन्सर म्हणजे बाल कर्करोग या विषयावरती. आणि आपण त्या चर्चेच्या दरम्यान चिकित्सेचे विविध उपक्रम पाहिलेले आहेत, जे किमोथेरपी आहे, इम्युनोथेरपी आहे, कार्टी सेल थेरपी आहे, बोन मॅरो ट्रान्सप्लांट थेरपी आहे. एवढे सगळ्या विषयावरती आपण सखोल चर्चा अशी केलेली आहे. तर आता आपण किमोथेरपी हे जे सर्वसाधारणपणे वापरली जाणारी ट्रीटमेंट थेरपी आहे, तर त्याच्याबद्दलची खूप साईड इफेक्ट्स आणि त्या गोष्टीही माहिती करून घेतलेल्या आहेत. त्याच्या पुढे जाऊन आता किमोथेरपी संपल्यानंतर काय काय करावं हे तुम्ही एकदा सांगा. बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की आता माझ्या मुलाला कॅन्सर तर बरा झालेला आहे, आता पुढे मुलगा कसा होईल, काय करेल, आणि हा मोठा प्रश्न पालकांना असतो. तर मी तुम्हाला स्लाईड दाखवतो आणि त्यावरून मी तुम्हाला सांगतो की आपण ही मुलं पुढे जाऊन काय करतात. तर जेव्हा किमोथेरपी संपते त्यावेळी आम्ही मुलांना सांगतो की तुम्ही जा आणि तुमच्या शाळेत तुम्ही जाऊ शकता, तुम्ही सगळे उपक्रम व्यवस्थित करू शकता, तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. तर इंटेन्सिव्ह किमोथेरपी जेव्हा 6 ते 9 महिन्याची ट्रीटमेंट संपते त्यावेळी काही मुलांना आम्ही मेंटेनन्स थेरपी देतो 2 वर्षासाठी. तर त्या काळातही ते जाऊ शकतात, शाळेत जाऊ शकतात, खेळू शकतात, मातीत खेळू शकतात, हवं ते खाऊ शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ते करू शकतात. ते नॉर्मल झालेले असतात आणि ते व्यवस्थित जाऊन आपल्या मित्रांबरोबर खेळू शकतात आणि सगळी कामं ते करू शकतात. तर इथे एक तुम्हाला दाखवतो मी. हा मुलगा आहे. तर जर इथे बघितलं तुम्ही तर त्याचा पाय इथे आम्ही कापलेला आहे आणि त्याला एक प्रोस्थेसिस म्हणून जे आपण म्हणतो ते दिलेलं आहे. तर प्रोस्थेसिस ट्रीटमेंटनंतर त्याने काय केलं, तर तो नुसता घरी बसला आणि नुसता शाळेत गेला नाही, तो डान्स शिकला. आणि आता जे मी तुम्हाला सांगितलं की दरवर्षी आमच्याकडे ॲन्युअल गॅदरिंग असतं, त्या गॅदरिंगमध्ये तो डान्स करतानाचा हा फोटो आहे. आणि तो इतका चांगला उत्कृष्ट डान्स करतो की आता तो बाकीच्या मुलांना शिकवतो की हा असा डान्स केला पाहिजे. कोरिओग्राफर झालाय. तर कोरिओग्राफर ऑलमोस्ट झालेला आहे. आणि आमचे बरेचसे जे ट्रीटमेंट संपवून गेलेले आहेत त्यातले आम्ही 2-3 कोरिओग्राफर झालेले आहेत आणि आता हॉलिवूडमध्ये जाऊन कोरिओग्राफी करतात. काय म्हणता? आणि जेव्हा त्यांना कळतं की आमचा होपचा कार्यक्रम आहे ते स्वतः येऊन वेळात वेळ काढून काहीही पैसे चार्ज न करता जे हॉलिवूडच्या सेलिब्रिटीजला कोरिओग्राफी करतात ते आम्हाला येऊन कोरिओग्राफी शिकवतात आमच्या मुलांना. तर हाही एक चांगला उपक्रम आमच्या इथे चालू असतो. तर आम्ही जेव्हा कॅन्सरची ट्रीटमेंट देतो तर नुसती ट्रीटमेंट करत नाही, ते पुढे जाऊन त्यांच्या फील्डमध्ये त्यांना जे आवडतं ते करू शकतात ती मुलं. आता इथे अजून एक तुम्हाला स्लाईड दाखवतो. इथे ही मुलगी आहे बघा, तिथे केस गेलेले आहेत किमोथेरपीच्या वेळी. ती रडत नाही आहे, ती हसती आहे. त्यांच्याबरोबर आम्ही खेळत हसत खेळत ट्रीटमेंट करतोय. त्यांचे वेगवेगळ्या काहीतरी कार्यक्रम चालू असेल त्यावेळी ही मुलगी साडी घालून आलेली आहे आमच्या इथे. आणि आता तिची ट्रीटमेंट संपलेली आहे, तिचे केस परत आलेले आहेत आणि तशीच हसत आहे. तर ट्रीटमेंटच्या वेळी जे साईड इफेक्ट्स जे म्हणतो आपण तर ते पूर्णपणे बरे होऊ शकतात. काही साईड इफेक्ट्स ऑफकोर्स ते आपण टाळू शकत नाही, पण तरी जास्तीत जास्त पेशंटला 95% पेशंटला काही साईड इफेक्ट लॉंग टर्म होत नाहीत. इथे अजून एक मुलगी बघतोय आपण, जिची ट्रीटमेंट संपलेली आहे, तिचे केस परत आलेले आहेत आणि ती माझा चष्मा घालून ओपीडीमध्ये बसलेली आहे. सुंदर. तर हे असं आपण बघतो. आता हा आमचा ॲन्युअल गॅदरिंगचा प्रोग्राम आहे. लोक तिथे स्टेजवर डान्स करतात, पण त्यांची प्रॅक्टिस बघून हे खाली जी मुलं आहेत ते नाकात नळी आहे तरी सुद्धा किमोथेरपी चालू आहे तरी सुद्धा ते उत्स्फूर्तपणे तिकडे येऊन डान्स करतायत. तर किमोथेरपीचे तुम्हाला जी भीती वाटते ती कमी करण्यासाठी मी तुम्हाला फोटो दाखवतोय की तुम्हाला काहीही घाबरायची गरज नाही. किमोथेरपीचे साईड इफेक्ट असतात, ते शॉर्ट असतात. आणि आमच्याकडे ICUमध्ये एखादा पेशंट गेला तर तो 2 दिवसात बरा होऊन तोही येऊन डान्स करतो. हे तुम्हाला मी दाखवतो. किमोथेरपी चालू असताना सुद्धा लोक डान्स करतायत, आमच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. तर किमोथेरपीची जी भीती तुम्हाला आहे ती तुम्ही मनातून काढून टाका. नक्कीच. सर, हे किमोथेरपी कंप्लीट झाल्यानंतर एकदा किमोथेरपी संपली त्यानंतर आपण कर्करोग मुक्त झालेलो आहोत आणि त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला काही काळजी घ्यायची आहे का, फॉलोअप काही करायचे आहेत का त्याच्यावरती? करेक्ट. तर हा एक चांगला प्रश्न आहे की जेव्हा आपली किमोथेरपी संपते
त्यावेळी किमोथेरपीचे साईड इफेक्ट्स नंतरही होऊ शकतात. तर ते होऊ नयेत किंवा ते लवकर निदर्शनास यावेत म्हणून आम्ही फॉलोअप ठेवतो. तर त्यांना पेशंटला आम्ही दर 3 महिन्याला पहिल्यांदा बोलवतो, मग दर 6 महिन्याला बोलवतो, मग दर वर्षाला बोलवतो, नंतर दर 2 वर्षांनी 5 वर्षांनी असे आम्ही त्यांच्या कॉन्स्टंट टचमध्ये राहतो आणि त्यांना जर काही साईड इफेक्ट होत आहेत नाही होत आहेत ते आम्ही फॉलो करतो. आणि हे आम्ही हा डेटा आम्ही जमा करत असतो, कारण आम्हाला पण कळतं की ठीक आहे आम्ही 100 पेशंट जर बरे गेले त्यातल्या 3-4 जणांना हा साईड इफेक्ट झाला, तर याच्यासाठी फॉलोअप करणं जरुरी आहे. आणि ह्या पेशंटला आम्ही काहीही बंधनं ठेवत नाही. जर आम्हाला वाटलं की ह्या पेशंटला पुढे जाऊन त्रास होण्याची शक्यता आहे, आम्ही जेव्हा चिकित्सा करतो त्यावेळी कळतं की हार्टचा एको आम्ही जर दर 2 वर्षांनी करतो आणि आम्हाला कळालं की ह्याला पुढे जाऊन काही प्रॉब्लेम होऊ शकतो, तर त्याची आधीच आम्ही काळजी घेतो. त्यांना काही औषधं लागली तर ती देऊ शकतो किंवा त्यांना सांगू शकतो की तुम्ही ह्या गोष्टी करा किंवा करू नका, ह्या गोष्टी खा किंवा खाऊ नका, अशा पेशंटला आम्ही सांगू शकतो. आणि ते पेशंट्स मग व्यवस्थित फॉलोअप जर त्यांनी केला तर त्यांना पुढे जाऊन काही प्रॉब्लेम्स येण्याची शक्यता कमी असते. एक लोकांना प्रश्न असतो की माझ्या मुलाला कॅन्सर झालेला आहे, त्याला किमोथेरपी दिलेली आहे, तर ते पुढे जाऊन लग्न करू शकतात का किंवा त्यांना मूल होऊ शकतं का? तर असेही आमच्याकडे भरपूर लोक आहेत, त्याचा डेटा आम्ही जमा केलेला आहे. तर त्यांना ज्या किमोथेरपी मिळेल त्याच्याप्रमाणे आम्ही सांगू शकतो की यांना किमोथेरपी होऊ शकते किंवा यांना मुलं होऊ शकतात, यांना नाही होऊ शकत. तर हे आम्ही नक्की बघतो. सर, अजून एक संक्षिप्तमध्ये सांगा की फायनली कॅन्सर बालकांमधला जो कॅन्सर आहे हा रोगमुक्त होऊ शकतो का, याचे प्रमाण काय आहे आणि पर्सेंटेज वाईज किती वाटतंय तुम्हाला की कंप्लीट क्युअर होऊ शकतो? तर विशेष नंबर देणं अवघड आहे, कारण प्रत्येक पेशंटसाठी आयदर तुम्ही 0% बरे झालात किंवा 100% बरे झालात. बरोबर. तर तरीसुद्धा आमच्याकडे जे पेशंट येतात त्याप्रमाणे आम्ही बघतो की 70% मुलं आम्ही पूर्णपणे बरी करू शकतो. एक 20% चान्स आहे की तो आजार परत होऊ शकतो आणि त्याचीही आम्ही सध्या आता ट्रीटमेंट देतोय. त्याच्यासाठी कार्टी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट ह्या गोष्टी आम्ही करू शकतो. आणि 10% मुलं जेव्हा त्यांची ट्रीटमेंट सुरू असते त्यावेळी थोडे कॉम्प्लिकेशन्स होऊन काही प्रॉब्लेम येऊ शकतो. पण तुम्ही जर स्लाईडमध्ये बघितलं तर ही मुलं पूर्णपणे बरे होऊन मोठी होतात. आणि आमच्याकडे असेही उदाहरणं आहेत. आम्ही आजच मागच्या आठवड्यातच एक प्रोग्राम घेतला, त्याच्यात आमचे सर्वायव्हर आले होते. एक 250 मुलं आली होती ज्यांची किमोथेरपी पूर्ण झाली होती आणि ते आमच्याकडे आलेत. आणि 5 लोक आम्ही निवडली होती जी विविध क्षेत्रात त्यांनी आपली आपली नावं कमवलेली आहेत. तर ह्यातला एक जण जो आहे त्याने स्टार्टअप सुरू केलेला आहे आणि त्याचे 5 स्टार्टअप आहेत. हा मुलगा आता सध्या इंजिनिअरिंगच्या फायनल इयरमध्ये आहे. ही मुलगी नॅशनल रायफल चॅम्पियन आहे आणि ही मुलगी आर्टिस्ट आहे. तर असे सगळे लोक आहेत जे पुढे जाऊन आपले आयुष्य पूर्णपणे साधारण व्यक्तीसारखे जगू शकतात आणि त्यांना मुलंबाळं पण होऊ शकतात. आणि त्यांना लग्न हा मोठा प्रश्न आईला असतो की माझ्या मुलाला मुलगा होऊ शकतो का, तो लग्न करू शकतो का? तर जरूर करू शकतो. आणि त्याच्यासाठी आम्ही जेव्हा किमोथेरपी देतो त्यावेळी तुम्हाला ह्या गोष्टी सांगतो की ही मुलं पुढे जाऊन नॉर्मल आयुष्य जगू शकतात. सर, आपण फार सुंदर अशी माहिती दिलेली आहे आपल्याला आणि किमोथेरपीबद्दलची माहिती, बालकर्करोगाबद्दलची लक्षणं आणि सगळ्याबद्दलची खूप छान माहिती अशी तुम्ही सांगितली आहे. सर, आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं दिली, आम्हाला मुलाचे मार्गदर्शन केले. या सर्वांसाठी मी प्रेक्षकांतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद. प्रेक्षको, वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. धन्यवाद. नमस्कार.